हॅलो गाईज, वेलकम टू माय चॅनल. गुरुपौर्णिमेच्या दिवशीचा व्लॉग आहे. सकाळी उठले, आंघोळ करून मस्त किचनमध्ये आले, चहा ठेवला आणि दुसरीकडे आषाढ महिना चालू आहे, त्यानिमित्त देवीला नैवेद्य दाखवायचा असतो, न्यायचा असतो, तर त्याची तयारी करत होती. आमचा नैवेद्य होता मेथीच्या भाजीचा आणि गोड कापण्यांचा. तर सर्वात पहिले मी मेथीची भाजी करायला घेतली होती. इथे त्याचीच प्रोसेस आहे. मेथी मस्त धुवून बारीक कापून घेतली आणि मेथीला फोडणी दिली. त्यानंतर गोड कापण्या केल्या आणि त्या छान अशा खरपूस तळल्यानंतर देवीला जाण्याची पूजेची तयारी केली. 7 नैवेद्य घेतले. दही भाताचा नैवेद्य तो देवापुढे ठेवला, देवाला दाखवला आणि मग हृदयला घेऊन आम्ही देवीला गेलो. तर गाणे चालू असले की हृदयला नाचणं लागतंच. हे आहे मरीमाताचं मंदिर. आम्ही देवीला नैवेद्य दाखवला, छान तिची पूजा केली आणि तिथूनच ट्रेन जाती. तर हृदयला ट्रेन बघायला आवडतं, आम्ही ट्रेन बघण्यासाठी उभं होतं. तर हृदय ट्रेनला बाय बाय करत होता. त्यानंतर गुरुपौर्णिमा असल्याने आम्ही आमच्या शेजारी देवीचं मंदिर आहे, सप्तशृंगी देवी आणि रेणुका माता, तिथेही दर्शन घेतलं. तिथेही गोड कापण्यांचा नैवेद्य दिला आणि मस्त असा हृदयांनी फराळ केला. तुम्हाला व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका.